नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गरीब कुटुंबातून आलेले आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या कष्टाने मोठे यश मिळवणारे खासदार भाऊसाहेब वागचौरे हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व मानले जातं. बी.कॉम आणि LLBचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शासकीय सेवेत प्रवेश केलाय. सरकारी सेवेत विविध पदांवर अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे काम करत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिराचे कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी शिर्डी संस्थानाच्या कामकाजात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर भाऊसाहेब वागचौरे यांनी 2009 साली शिवसेनेच्या तिकिटावर राजकारणात प्रवेश केला. आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्याशी खास बातचीत केली आहे. बघूयात. नमस्कार, मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. माझ्यासोबत शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे जे आहेत. सर, आपलं स्वागत आहे आवाज इंडियामध्ये. थँक्यू. सर, काय सांगाल? आज खूप काही विकास होते शिर्डीमध्ये, शिर्डी देवस्थानी खूप काही, आणि त्या शिर्डीचे तुम्ही खासदार आहात. साईबाबांच्या कृपेनं मी खऱ्या अर्थानं या देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावर खासदार झालो. तमाम जनतेची इच्छा, बाबांचे आशीर्वाद. मला सांगायला आनंद वाटेल की 2009 ते 14 आणि आत्ताच्या कालखंडात दोनदा मला जनतेनं पाठवलं लोकसभेमध्ये, आणि या मतदारसंघातील जे काही प्रश्न आहेत ती मांडण्याची एक संधी मिळाली. रेल्वेचे असतील, रस्त्याचे असतील, किंवा पाटपाण्याचे असतील, किंवा शेतीचे असतील, किंवा वीज. प्रमुखतः जनतेमध्ये 4-5 गोष्टींची सतत मागणी असते. एक म्हणजे प्रामुख्यानं रस्त्याचे प्रश्न, प्रामुख्यानं विजेचा प्रश्न, प्रामुख्यानं आरोग्य आणि शिक्षण याबाबतचे काही प्रश्न असतात. पण त्याला थोडंसं त्या सोयीसुविधा थोड्या उपलब्ध झाल्यामुळे त्यावर लोक जास्त भाष्य करत नाही. परंतु प्रमुखतः हे जे मी मांडलेले पाटपाण्याचे प्रश्न आहे. माझा मतदारसंघ हा शुगर लॉबीचा एक मोठा मतदारसंघ आहे. इथे जवळजवळ 16 शुगर फॅक्टरीज आहेत, आणि या सर्व शेती काही पाटपाण्याखाली आहे, पण काही शेती अजूनही जिरायत आहे. पाटपाणी कमी होतं आहे. त्यात अनेक काही गोष्टी शासनाच्या चुकलेल्या आहेत. जसं पाणी, जे आमच्या भागातलं पाणी जे पैठण धरणाला गेलेलं आहे, उजनीला गेलेलं आहे, ते 8 TMC पाणी असेल. त्यामुळे काही भागांमध्ये आज पाणी ज्या पद्धतीने पूर्वी मिळायचं ते मिळत नाही, आणि म्हणून पश्चिमेकडे वाहून जाणारं जे पाणी आहे की जे समुद्राला वाहून जातं, ते पाणी अडवण्याची जी भूमिका आता केंद्र आणि राज्याने स्वीकारली आहे, ते पाणी आमच्या भागाला मिळतं. अजूनही आमचा जो राहिलेला जो जिरायत भाग आहे तो सुजलाम सुफला व्हायला निश्चितपणे मदत होईल. मला असं वाटतं की याबाबत चांगल्या प्रकारचं नियोजन चालू आहे, आणि भविष्यात ही होणारी जी काही माझ्या माहितीप्रमाणे 24 काही जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पातलं जास्तीत जास्त पाणी आमच्या या मतदारसंघाला प्रथम मिळावं. उरलेलं पाणी कोणाला द्यायचं तर ते शासनाने ठरवावं, अशी विनंती माझ्या वतीनं, जनतेच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारला राहील. आणि जे 8 TMC पाणी आहे जे आमच्या जिल्ह्यातील, मग ते मुळा डॅम असेल, दारणा असेल, किंवा भंडारा असेल, या धरणाचं पाणी जे 8 TMC जातं आहे ते खऱ्या अर्थानं वेस्टेज वॉटर होत आहे. तर ते जाण्याचं देखील हा कायद्याचं पुनर्विलोकन व्हावं, अशी देखील विनंती या निमित्तानं करतो. अजूनही खऱ्या अर्थानं जे प्रकल्प खरे रेल्वेचे मंजूर झालेले आहेत 2009 ते 14, जसा जो प्रश्न आहे नाशिक ते पुणे, हा लोहमार्ग केंद्र सरकारनं मंजूर केला होता. लोकसभेत त्याची घोषणा झाली होती. दुर्दैवानं मध्ये काही नारायणगावच्या बाबतीमध्ये जे काही दुर्बीण आहे त्या दुर्बिणीमुळे काही देशाशी निगडीत असलेल्या व्यवस्थेला काही परिणाम होतो, अशा प्रकारचं काही, म्हणून तो डायव्हर्ट करायचा जो प्रयत्न आहे. तर माझी राज्य सरकारला आणि आदरणीय फडणवीस यांना विनंती आहे की याबाबत त्यांनी विधानसभेत जे आता कमिटमेंट दिले आहे याची एक्सपर्ट कमिटी नेमून आम्ही याबाबत निर्णय घेऊ इच्छितो. आणि म्हणून मी या निमित्तानं विनंती करू इच्छितो की खऱ्या अर्थानं दुरून घ्या. जिथे वीज कोणत्या याचा आता वीज त्या दुर्बिणीवर परिणाम होणार नाही, पण प्रमुखता जर दुरून घेतली, आणि असं इतर देशामध्ये जगात झालेलं आहे, आणि त्यामुळं किंवा भयारी घेतली तेवढा मार्ग, तर मला वाटतं हा संगमनेर अकोला हा जो पट्टा आहे जुन्नर, या भागाचा विकास व्हायला या रेल्वेच्या महामार्गामुळे मदत होईल. आणि याचं खऱ्या अर्थानं ॲक्विशन झालेलं आहे काही ठिकाणी. खरं म्हणजे याचं ऑफिस सुरू झाले. अशी अवस्था आणि व्यवस्था असताना बदल करणं निश्चितपणानं योग्य होणार नाही, अशी देखील माझी आग्रहाची जनतेच्या माझी विनंती आहे.
तर शिर्डीला तुम्ही सुजलाम सुफलाम बनवता, ह्यासाठीच तुम्हाला आपला माणूस आपल्यासाठी असं म्हणतात. त्याला अनेक कारण आहेत आपला माणूस म्हणण्यासाठी. जो माणूस जनतेच्या सुखात आणि दुःखात सहभागी असतो, मी सुखापेक्षा दुःखाला महत्त्व देतो. आणि माझ्याजवळ तसं काहीच नाही आहे, परंतु जनतेचं प्रेम आणि माझं जनतेवरचं असलेलं प्रेम. माझ्या मतदारसंघात मी काम करत असताना मी कोणत्या पक्षातून पेक्षा माझा मतदारसंघ हा मी महत्त्वाचा मानतो. जनतेला मतदार महत्त्वाचा मानतो. त्याचे प्रश्न महत्त्वाचे मानतो. मी राजकारण कधीच करत नाही. माझी ती मानसिकता नाही. मी प्रशासनात असल्यामुळे राजकीय डावपेचात मी कधी पडत नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की मला ज्या जनतेने निवडून दिलं त्या जनतेचा विकास करायचा, जनतेचं भलं करायचं, जेवढं करता येईल ते करत राहायचं, हा माझा बाणा असल्यामुळे, ध्येय असल्यामुळे मी जरी मध्ये काही कालखंडात खासदार नव्हतो तरी माझी धडपड राज्य सरकारशी, केंद्र सरकारशी आणि जनतेसाठी सतत चालू होती आणि शेवटच्या श्वासापर्यंत ही चालूच राहील. तर MSRDच्या खूप काही योजना आहेत ज्या म्हणजे जनतेपर्यंत येत नाही, त्याबद्दल तुमचा काय प्रयत्न आहे सर? हे खरं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या खूप चांगल्या योजना आहेत. दुर्दैव असं आहे की ज्यांना माहीत आहेत तेच ज्यांना आता नवीन डिजिटल केल्यामुळे किंवा ज्याला या गोष्टी साऱ्या वेबसाईटवर टाकल्यामुळे ठराविक लोकांना याचा फायदा घेता येतो. आणि खऱ्या अर्थानं जे गरीब आहेत, वंचित आहेत, जे दलित आहेत, त्यांना ह्या सर्व गोष्टी माहीत नसल्यामुळं त्यांच्या दारापर्यंत हे योजना जात नाही. आणि म्हणून ह्यासाठी खऱ्या अर्थानं जी काही आता कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीऐवजी या योजना गरीब माणसाच्या ज्याला मिळालं त्याला ठीक आहे, ज्याला मिळालं नाही त्यांच्या दारापर्यंत नेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने काहीतरी एक धोरण आखलं पाहिजे आणि त्या माणसाला तो लाभ मिळून दिला पाहिजे. आणि मला असं वाटतं त्या दिशेनं जर पावलं उचलली गेली तर देश आणखीन बलवान आणि गरिबी हटण्यासाठी किंवा गरीब माणसाला न्याय मिळण्यासाठी मदत होईल. तर हे होते शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचोरेजी. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया.